काय? सिद्धाराम नरसप्पा गुड्डे. वय किती? वय 50. राहणार? मांजरी हडपसर पुणे. बर. तुम्हाला किती वर्षापासून शुगर आहे? मला साधारण 10 ते 12 वर्षापासून शुगर आहे. आणि साधारण शुगर किती यायची तुमची जेवणाच्या आधी आणि जेवणानंतर? जेवणाच्या आधी 160 होती आणि आणि जेवणानंतर 232. बरं. तुम्हाला शुगर म्हणजे काय काय प्रॉब्लेम जाणवायचे आधी? प्रॉब्लेम म्हणजे काय, हातपाय दुखणे, परत नाही का असं कामाची इच्छा जास्त नाही, आळस जास्त, बर. परत झोप व्यवस्थित यायची नाही बर. आणि म्हणजे आळसपणा जास्त, अंगात आळस जास्त. आता मी समर्थ सोशल फाउंडेशन न्यूट्रिफिल प्रायव्हेट लिमिटेड कोल्हापूर, चंद्रकांत मोठे सिनियर विस्तार अधिकारी, तुम्हाला 2 महिन्यापूर्वी साधारण औषधं दिली, अँटॉक्स डी आणि अँटॉक्स टी. अँटॉक्स डी आणि अँटॉक्स टी दिल्यानंतर तुम्ही 2 महिन्यामध्ये औषधं घेतल्यानंतर तुम्हाला तुम्हाला फरक जाणवला? फरक जाणवला ना, तो म्हणजे माझं वजन कमी झालं 5 ते 6 किलो सुरुवातीला 2 महिन्यामध्ये. 2 महिने. आधी वजन किती होतं तुमचं? माझं अगोदर वजन 78 होतं. बर. आता तुम्हाला कसं वाटतं? आता म्हणजे एकदम म्हणजे फ्री वाटतं, म्हणजे फ्रेश वाटतं, अंगात जडपणा नाही, म्हणजे काम करायला उत्साह वाटतं, कामामध्ये असं आळस वाटत नाही, अंग हलका हलका असं वाटतं. बराच फरक पडलाय मला या औषधात. आता तुमची पूर्वी जी शुगर 160 होती, आता ही शुगर किती बघा, ही 117 शुगर आली. 117. म्हणजे ही जर लॅबमध्ये चेक केली तर 100. म्हणजे 2 महिन्यामध्ये ह्या अँटॉक्स डी आणि अँटॉक्स टी खूप काही तुम्हाला रिझल्ट आहे. तर समर्थ सोशल फाउंडेशनचं ही जे प्रॉडक्ट आहे, तर तुम्ही समाजाला काय संदेश देऊ शकता? नाही, सांगा ना. माझे जे रिलेटिव्ह आहेत, माझे जे आपलं म्हणजे पाहुणे वगैरे आहेत, त्यांना सगळ्यांना मी सांगेन की बाबा एवढा मला फरक पडलाय, की हे औषध तुम्ही वापरायला काही हरकत नाही. तुम्हाला साधारण 2 ते 6 महिन्यामध्ये अजून 2 महिने तुम्हाला औषधं घ्यावं लागतील. जेवणाच्या आधी तुमची 100-110 आता तर आलेचे आहे, आणि जेवणानंतर 130-140 आले तर हे अँटॉक्स डी पूर्णपणे बंद करणार आहे आम्ही. आणि हा अँटॉक्स टी जो आहे तो रेग्युलर जरी काढा घेतला तर त्या हिच्यामध्ये एका हिच्यामध्ये 60 पुड्या आहेत, एका पुडीमध्ये 5 ते 6 कप चहा होतो, आणि एक पुडी फक्त म्हणजे एक चहा आपल्याला 5 रुपयाला पडतो. म्हणजे तुमच्या चहा, पत्ती, साखर आणि दुधाचा जो खर्च आहे त्याच्यापेक्षाही स्वस्त पडतं, आणि 120 प्रकारचे डिशेस क्लिअर होतात. लक्षात घ्या, कारण समाजासाठी ही संस्था समाज प्रबोधनासाठी कायमस्वरूपी शुगर मुक्त करते. लोकांना आम्ही चालणं, तुम्ही चालता किती किलोमीटर? सकाळचं साधारण 3 ते 4 किलोमीटर चालतो, 5.5. बॉडीमध्ये घाम बाहेर पडायला पाहिजे. योगासन, प्राणायाम करणं गरजेचं आहे, मैद्याचे पदार्थ बंद करणं गरजेचं आहे, आणि बॉडीला फायबर मिळण्यासाठी काकडी आणि गाजर, टोमॅटो, बीट घेणं गरजेचं, आणि 2 टाइम ज्वारीची भाकरी खा. ह्युमन बॉडी, मानवी बॉडी 50% काम करते, आणि आमची औषधं जी आहेत ती 50% काम करतात. लक्षात घ्या. आणि ॲलोपॅथीच्या गोळ्या घेतल्यानंतर तुमची शुगर नॉर्मल येईल, परंतु डॉक्टर लोक कायमस्वरूपी शुगर मुक्त करू शकत नाही. पण आम्ही 5 ते 6 महिन्यामध्ये, तुम्हाला तर 2 महिन्यात एवढे काही रिझल्ट आलेले आहेत, तर तुम्ही लोकांसाठी स्वतः तुम्ही अनालिसिस केलेलं आहे व ही औषधं किती क्वालिटीची आहे, आणि लोकांना हे एवढं मोठं योगदान ठरलेले आहे समर्थ सोशल फाउंडेशन कोल्हापूर संस्था, आणि आमच्यासारखे जे प्रतिनिधी आहेत ते समाजापर्यंत आम्ही लोकांच्या ग्राउंड लेवलला, घरापर्यंत जाऊन लोकांना औषधं देतो, त्यांच्या BP चेक करतो, शुगर चेक करतो, आणि नाडी परीक्षण करतो. नाही, अगदी तुमचं काम म्हणजे मला तर खूप आवडलं. बरेच तुमचे असे PRO मला मी फोन केला बरोबर, पण तुमच्यासारखं एकदम म्हणजे माहिती आणि अचूक माहिती हे सांगणं म्हणजे खूप तुमचं मोलाचं कार्य आहे. मला आनंद वाटला तुम्हाला भेटायला. धन्यवाद तुम्ही मुलाखत दिल्याबद्दल. एकदम आनंद वाटला, म्हणजे अगदी घरच्यासारखं तुम्ही सगळं सांगताय. मला त्या गोष्टीचा आनंद वाटला. नाही, आमचं कामच ते आहे. काम जरी एक पेशंट आमच्या हाती आला तर त्याला जो दुःख आहे, त्याला भरलेला आहे, त्याची शुगर किंवा त्याची व्यसनाधीनता कशी बरी करायची, आम्ही सायकोलॉजीवर काम करतो. मानसिक तणाव, आर्थिक स्तर जो आहे तो कसा डेव्हलप करायचा, आध्यात्मिक किंवा सामाजिक स्तर,
वेगवेगळ्या स्पीचवरती आम्ही मोटिवेशन देत असतो. बरोबर. या संस्थेनं आम्हाला या पद्धतीचं ट्रेनिंग दिलेलं आहे का समाजामध्ये जे दुःखीत लोक आहेत त्यांना जास्तीत जास्त कसं कायमचं बरं करायचं आणि त्यांना सुख प्राप्त कसं करायचं त्याच्यावरती आम्ही दिवसभर कमीत कमी 10 ते 12 घंटे मी समाजासाठी काम करत असतो. लक्षात घ्या. बरोबर. अगदी म्हणजे गाईडलाईन देणं लय महत्वाचं आहे पूर्ण. ठीक आहे. चालेल.